हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आजचा व्लॉग जो आहे ना म्हणजे मराठीमध्ये करणार आहे. आणि त्याच्या आधी टाईम झाला आहे 10:18 आणि टेम्परेचर पण म्हणजे 24 डिग्रीज आहे. सकाळीचा टाईम आहे म्हणजे ऑब्विसली सकाळ झाली आहे. आणि मी चाललो आहे फॅमिलीसोबत विकेंड करायसाठी आमच्या कर्जतच्या फ्लॅटला. तर आता ऐरोली टू कर्जत जाणार आहे, हेच दाखवणार आहे व्लॉगमध्ये. आणि म्हणजे मराठीमध्ये का व्लॉग करणार आहे काकी. आता मी 80% जे पण यूट्यूबवर वगैरे फोनवर कॉन्टेंट बघतो ना ते सगळं हिंदीमध्येच बघतो. तर ते बघून ना म्हणजे असं तोंडातून हिंदीच निघते डायरेक्ट. म्हणून आता मराठीची थोडी सवय अशी जायला लागले, विसरायला लागले मराठी. 10% कॉन्टेंट मराठी बघतो आणि 10% इंग्लिश असेल. म्हणून आजचा व्लॉग जो मराठीमध्ये करणार आहे म्हणजे तेच एक महाराष्ट्रामध्ये राहतो तर मराठी तर कधीच विसरू नाही शकत. लाईफ टाईम महाराष्ट्रामध्येच राहायचं आहे. तर आता चला मी रेडी वगैरे होतो आणि मग ब्लॉगला स्टार्ट करूया. तर सगळं सांगितलं की का मराठीमध्ये ब्लॉग करणारे वगैरे. आणि चला आजचा ब्लॉगमध्ये हेच दाखवणार की पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं जाणार वगैरे. ते सगळं म्हणजे मॅन वर्सेस पब्लिक ट्रान्सपोर्ट होणार आहे आज. आधी ऑटोने जाणार ते आणि मग बसने जाणार. 2 बस पकडायला लागणार, 2 ऑटो पकडायला लागणार आहे. म्हणजे बघूया कसं रेकॉर्ड करतो. बाकी पब्लिकमध्ये रेकॉर्ड करायला जराशी मला आता पण भीतीच वाटते. आणि खूप दिवसांनी मी व्लॉग पण नाही केला म्हणून. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि बाहेरचं टेम्परेचर आता 10-18 झाले तर 24 डिग्री. पण हळूहळू टेम्परेचर वाढणार आहे. आणि गरम तर होतं, एवढं थंडीसारखं तर काय वाटत नाही आहे. तर फोन तर खूप गरम होणार आहे आता. तर फोन गरम झालं तर ते आता कसं तरी रेकॉर्ड करेल, मध्ये मध्ये बंद करेल. आणि तेच बघूया आता काय होतं. बाकी 4K रेकॉर्ड करतो आज. तर क्वालिटी पण चांगली आली आहे की नाही ते पण सांगा. ऑलमोस्ट आता म्हणजे रेडीच झालो आहे. पण 10 मिनटं आधी निघायच्या 10 मिनटं आधी मग कळतं की एवढं सगळं काम राहिलं आहे. मग वाट लागते. तर आता म्हणजे तेच नाश्ता वगैरे करायचा आणि निघायचं. आणि हेच सांगायचं होतं की बॅक कॅमेराने व्हिडिओ काढतो ना तर असं ते फ्लिप होतं ना. फ्रंटने काढलं तर बघा किती म्हणजे असं बरोबर दिसतं आहे फेस. पण बॅकने काढलं तर फेस असं हे सगळं उलटं होतं, फ्लिप होतं ना. म्हणून चांगलं नाही वाटत. पण बाहेर बॅकनेच काढायला लागेल का की क्वालिटी बॅकचीच चांगली आहे. फ्रंटची क्वालिटी घरात ठीकठाक आहे. आणि फ्रंट असं हे स्विच नाही होत ना, माहितीच असेल म्हणून. तर आता चला चहा बनवायला जातो आहे मी आणि येतो चहा बनवून. मम्मी मम्मी पण बाजूला इथेच आहे. तर मम्मी बोलते मम्मी चिवडा खाते असं सांग म्हणून व्हिडिओमध्ये. तर सकाळी म्हणजे 10ला मी व्हिडिओ स्टार्ट केला ना. मी कोणाला गुड मॉर्निंग पण असं बोललो ना व्हिडिओमध्ये. काकी म्हणजे असं मला सवयच नाही सकाळी असं गुड मॉर्निंग वगैरे बोलायचे. आधीपासून स्कूल टाईमपासून सवय नाही. पहिली दुसरीमध्ये असायचं तेव्हा पण एक मित्र होता माझा. तो स्कूलच्या सगळ्या स्टाफला असं थांबून म्हणजे गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग काका, जे पण स्टाफ असेल त्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग करायचा. मला असं सवयच नाही. एकतर सकाळचे 5:30ला उठून 7ला मी स्कूलला कसं पोचले मलाच माहिती आहे. आणि सगळ्यांना काय गुड मॉर्निंग करणार मग. तुम्हाला पण सवय असेलच, जनरली सगळ्यांना असते सवय सकाळी सकाळी गुड मॉर्निंग असं बोलायची. असेल तर गुड मॉर्निंग लिहा कमेंटमध्ये. किचनमध्ये आलो आता चहा बनायला. चहा मी सोडलं होतं तसं तर. पण चहा सोडून पण काय त्याचा इफेक्ट जास्त दिसला नाही. म्हणून आता एक टाईम चहा पितो ना तर त्याचा म्हणजे इफेक्ट चांगला आहे बॉडीवरती. संध्याकाळी एक टाईम चहा चांगलं वाटतं बॉडीला. आणि बिलकुल नाही पिल्लं तर त्याचा पण इफेक्ट काय एवढं आहे पण नाही. म्हणून एक टाईम पितो मी आता डेली चहा संध्याकाळी. सकाळी नाही पित, सकाळी अवॉइड करतो का की त्याच्याने जळजळ होतं मग. पण आता बाहेर जायचं आहे तर मी जास्त काय नाश्ता वगैरे करत नाही बाहेर जाताना. म्हणून चहा आणि जास्त प्रोटीन घेईल बस. फोन कूलर घेतला होता गेमिंगसाठी. पण आता त्याला चार्जिंगसाठी यूज करायला लागते का की फोन खूप जास्त म्हणजे असा हीट होतं आहे. आणि हात पण व्हायब्रेट होत आहेत. माहिती नाही, खूप दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला आहे म्हणून. तर तेच गेमिंग कूलर आता चार्जिंगसाठी यूज करतो आहे. एवढी हीट वाढली आहे. तुमचे पण फोन गरम होत असतील चार्जिंग करताना. तर तेच तुमच्या पण फोन म्हणजे सगळ्यांच्याच फोन गरम होत असतील चार्जिंग करताना. तर जरा
सावधानी ठेवा काकी, एक इयरबड असा फुटला होता ना आत्ताच. आत्ता तो ओल्ड व्हिडिओ आहे इयरबड फुटायचा सॅमसंगचा, पण ते लोक आत्ता व्हायरल करतायत त्याला. पण तेच भीती वाटते ज्याच्यामध्ये पण बॅटरी असेल, बॅटरीच्या वस्तूंची फुटायची काय म्हणजे त्याची गॅरंटीच नसते ना. तर इथे चहा रेडी होतोय आपला. काय बोलू, असं स्क्रिप्ट विसरतोय मी मध्ये मध्ये सगळी स्क्रिप्ट. तर मला हे बोलायचं होतं की अरे जास्तच हे होईल, थांबा ह्याच्यात आधी दूध टाकून घेतो चायपत्तीमध्ये, 1 सेकंड. हा, तर मी हे सांगणार होतो की हिंदीमध्ये रीच जास्त आहे. तर हिंदीमध्ये मी ब्लॉग बनवतो, तर हिंदीची रीच जास्त असून मला 2-3 व्ह्यूज येतात. तर मराठीमध्ये बनवतोय तर काय होणार, आता बघायला लागेल. मराठीमध्ये असंच डेली ब्लॉग नाही बनवणार मराठीमध्ये, का की हिंदीची रीच जास्त आहे. मराठीमध्ये कधीतरी असं चेंजसाठी, न्यू काहीतरी करण्यासाठी मराठीमध्ये कधीतरी मध्ये मध्ये आणि बनवेल ब्लॉग. आणि जेवढे पण हिंदीमध्ये पण ब्लॉग बनवेल त्यामध्ये तर मराठी बोलतोच ऑब्विसली, मराठी निघतेच. काय काय वर्ड्स असतात मराठीचे ते येतातच. तर चहा रेडी होतो आहे आणि अजून एक काहीतरी बोलायचं होतं. हा, चहाच्याच बद्दल बोलायचं आहे. ते चहा दाखवतो तेव्हाच बोलतो. हां, तर चहाचं हे बोलायचं होतं की तुम्ही पण ट्राय करू शकता. ही सोसायटीची नवीन कुठली तरी इलायची आणि अद्रकची चायपत्ती आली आहे. ट्राय करून सांगा तुम्ही पण कशी वाटते तुम्हाला. मला जरा चांगली वाटते इलायची आणि अद्रक. इलायची तर चहामध्ये तसं घालत नाही आम्ही, पण अद्रक सगळे जसे घालतात कुटून वगैरे, तर त्याच्यापेक्षा ही चांगली आहे. याच्यामध्ये आधीच इलायची आणि अद्रकची फ्लेवर दिला आहे चायपत्तीला. तर डायरेक्ट चायपत्ती टाकून चहा रेडी होतो इलायची अद्रकवाला. म्हणून हे इझी वाटतं. ते आला वाटत बसा, त्यात जाम डोकं खराब होतं. आणि तसं तर मला ओट्स खायची सवय सकाळी, तर आता चहा पितोय खूप दिवसानंतर. माहिती नाही का होणार आहे असर ह्याचा, का की सकाळी सकाळी ओट्सचाच नाश्ता म्हणजे जमतो. आणि एवढं सकाळी तर नाश्ता पण करायचं मन नाही करत. मी डेली लेटच उठतो, 11 वगैरे, 11-12ला सुटतो. कधी कधी तर 1-2 पण वाजून जातात. तर आता 3-4 लँग्वेज मी मिक्स केले. अद्रक कुठून असा शब्द नाही आहे वाटतं मराठीमध्ये, तो आमच्या लँग्वेजचा शब्द आला वाटतं. तर वाटून आहे मराठीमध्ये. वही अदरक को अभी कूट के डालते चाय में, वही हिंदी में ये है. सगळं मिक्स झालं आता. आमची बंजारा लँग्वेज आणि मराठी लँग्वेज आणि ही हिंदी आणि इंग्लिश काय काय मिक्स होतं. मग मराठीमध्ये सगळ्याच भाषा निघतात. मग चहाचा बिरोल घ्यायला लागते इथे, का की आमच्याकडे गाडी नाही आहे. म्हणून चहाच्या कपचा बिरोल कसा वाटला. आत्ता कळलं म्हणजे जस्ट 10 मिनिट आधी की सकाळी सकाळी म्हणजे चहा प्यायचा फायदा काय आहे. तो फायदा मला पण झाला आहे. तुम्हाला कळलं असेल काय फायदा आहे सकाळी सकाळी चहा प्यायचा. तर मला नाही वाटत कॉफीमध्ये ते फायदा भेटतो, काही नाही भेटत माहिती नाही. कॉफीमध्ये मला नाही वाटत भेटेल. आणि अजून एक गोष्ट बोलायची होती प्रोटीनच्या बद्दलच. तर 1 सेकंड किचनमध्ये जातो आणि मग सांगतो प्रोटीनच्याबद्दल. तर नागप्रो इम्पॅक्ट वे प्रोटीन जे आहे त्याचा मी व्हिडिओ बनवला होता. आधी कुठल्याच यूट्यूबरने त्याचा व्हिडिओ टाकला नव्हता, म्हणून मी टाकला होता. आणि तो व्हिडिओवरती मला व्ह्यूज आलेले थोडे चांगले, म्हणून मी प्रोटीन्सचे व्हिडिओ बनवतो आहे. आणि आता माझ्याकडे बघा हा बॉक्स आहे मसल ब्लेज फ्यूल 1चा. हा फर्स्ट प्रोटीन आहे जो मी ट्राय केला होता. आणि ह्याच्यामध्ये पण ही वस्तू आहेच, सक्रुलोस. हां, सक्रुलोस या सक्रालोस जे पण आहे ते जे आहे ना, म्हणजे एका माणसाने कमेंट केला होता माझ्या व्हिडिओला की तो जो पण स्वीटनर आहे ना तो चांगला नाही आहे, तो नॅचरल स्वीटनर नाही, त्याने प्रॉब्लेम होतो. म्हणून गट हेल्थला आणि गटची लाईनिंग आहे ती पण थिन होते, असा प्रॉब्लेम आहे. आणि मी गुगलवरती सर्च केलं तर म्हणजे काही ह्याच्यामध्ये होतं प्रॉब्लेम आणि काही ह्याच्यामध्ये नाही होत. तर म्हणजे 100% सांगू नाही शकत अशी रिझल्ट आहे त्याची. तरी पण रिस्क कशाला घ्यायचं, म्हणजे 50% पण जर खरी असेल ती रिसर्च की सक्रुलोसने प्रॉब्लेम होतो, मग कशाला यूज करायचं. म्हणून पण जेवढे पण 2000च्या अंडर किंवा 4000-5000वाले प्रोटीन आहेत ना फ्लेवरवाले, त्याच्यात पण हेच स्वीटनर यूज करतात ते लोक. एक नॅचरल स्वीटनर पण असतो
स्टिविया नावाचा. तर तो स्टिविया स्वीटनर यूज नाही करत जास्त करून. फ्लेवर प्रोटीन जेवढे पण महाग महाग आहेत ना सगळे हेच यूज करतात सक्रोलोस म्हणून. तर आता मी हेच ट्राय करणार आहे. काय बोलतात त्याला, काय नॉन फ्लेवरचा बिना फ्लेवरवाला वे प्रोटीन ट्राय करणार आहे हे संपलं की. PVR5 घरेलू कॉन्टेंट. आता म्हणजे चहा प्यायला तर 5 मिनिट लागतात, चहा बनवायला पण 5 मिनिट लागतात, पण आता हे भांडे घासायचे सगळे आणि मग जायचं आहे. घरेलू कॉन्टेंट OP. अरे आणि अजून एक सांगायला विसरलो की आम्ही म्हणजे दिवाळीत डिशवॉशर घेतला होता. हेच खूप म्हणजे भांडे घासायचा त्रास होतो त्याच्यामुळेच डिशवॉशर घेतला होता दिवाळीमध्ये. काहीतरी सेलला पडला 14,500 काहीतरी, पण त्याचं कनेक्शन केलंच नाही या घरामध्ये. असं वाटलं की होऊन जाईल कनेक्शन इझिली, म्हणजे बाहेरून माणसांना बोलून कनेक्शन करायला लागेल असं वाटलं नव्हतं. पण तेच झालं की बाहेरूनच करायला लागत होतं, म्हणून नाही केलं आहे कनेक्शन. काकी शिफ्ट करायचं ना दुसऱ्या घरात, म्हणून आता तिकडे दुसऱ्या घरातच कनेक्शन लावणार त्याचं. आता मग 2-3 महिने हातानेच घासत बसायला लागणार आहे. सगळा जिम एका साईडला आणि दुधाचं भांडं धुवायचं एका साईडला. म्हणजे एवढं मेहनत आहे. दुधाचं भांडं घासून बघा. जिम वगैरे काय नाही, जिम पण ठीक आहे, हे पण करून ट्राय करून बघा. असली जिम इथे. खूप ऊन वाटलं आहे बाबा. म्हणजे किती 10ला उठलेलो आणि आता 1 वाजले वाटतं ना. 1 वाजलं. काय पण लगाडते ना व्हिडिओ पण. काय काय तर पाय ओनर 3:30 वाजले. 3:30 वाजता नाश्ता केलाय म्हणजे, आणि आता परत कर्जतची बस पकडायची आहे. आणि भाजीपाला शाळेत 10ला उठलेलो. फायनली आता 5 वाजलेत आणि 5 वाजता घरी पोहोचलो आहे कर्जतला. बसवाल्यांचं माहिती नाही, म्हणजे बसवाले असे चालवतात की बसच अशी चालते, बसच अशी चालत असेल. बसवाले चालवतात बरोबर. किती पण चांगला रोड असेल ना तरी बसमध्ये वाट लागते. म्हणजे लक्झरी बस असेल, ती ट्रॅव्हल्स असली ना आपली, त्याच्यात पण वर खाली होतो फुल माणूस. आणि दुसरी गोष्ट, आता घर बंद होता ना आणि ते अशी लावून गेलेलं, म्हणजे फुल खिडकी बंद नाही केलेली. फुल खिडकी बंद केल्याचं धूळ नसते, पण जाळी ठेवतात. आता पॅरेंट्स माहिती ना का, हवा म्हणजे घरचा वास येतो बंद घराचा म्हणून वाटतं. पण हे बघा पायाची कंडिशन काय, हे कितना है भाई साहब. फुल मजदूरचे पाय दिसत आहेत. मजदूरपेक्षा खान पाय झाले, एवढे धूळ भरली आहे घरात. आता साफसफाई वगैरे करून आता परत चहा प्यायला लागेल, का की बसमध्ये एवढं थकलो आहे ना की चहा प्यायलाच लागणार आहे.
आणि अजून एक गोष्ट, रेडमी K50 आहे. रेडमीच्या फोनची 4K क्वालिटीने भाई इम्प्रेस केलं. सकाळी डेमध्ये व्हिडिओ काढायला 4Kमध्ये रेडमीचा फोन थम्सअप आहे आणि चांगली क्वालिटी आली एकदम भारी. आणि आता नाईटमध्ये कशी येईल माहिती नाही, आता तर खूप लाईट कमी आहे. बसच्या एकदम म्हणजे बसमध्ये आलो ना, 2 वेळा बस आणि 2 वेळा रिक्षा, त्याच्यामध्ये फुल आता एक्झॉस्ट झालो आहे. आणि एक बोलायचं विसरलो की ते जेवण होतं ना, त्या जेवणामध्ये म्हणजे एक स्टोन निघाला. त्या व्हिडिओ पण काढला मी, बघा तुम्ही पण. स्टोन निघालेला, एवढा स्टोन होता, खतरनाक. जर गिळला असता ना वाट लागली असती. मग त्या सोडीने कसा ग्लास गिळलेला दारू पिताना, मग तसं ऑपरेशन करून काढलं असतं. जे पण आहे वाचलं, स्टोन नाही गिळला. आणि आता खूप म्हणजे थकलो आहे. चहा पिल्यावरच चांगलं वाटेल असं वाटतं आहे. तर एवढं काय नाही, आता डीमार्टमध्ये जाणार आणि दूध वगैरे एवढंच घ्यायचं आहे. झालं आहे आजचा ब्लॉग तसं तर एंड. पण बघू अजून काय असलं तर दाखवेन, नाहीतर इथंच एंड करतो. नाहीतर असेल तर परत एंड, 2 एंड. मला तर प्रायव्हसी खूप आवडते, पण इथे सगळ्यांचे घर आजूबाजूला. आता मी आता मी शूट करतो आहे तर मागे पब्लिक लोकांचे घर दिसत आहेत. पण आता काय करूच नाही शकत, कॅमेरा खोलला की घर आहे, घर सगळ्यांचे आजूबाजूला घरच आहेत. मला तर आवडते प्रायव्हसी, म्हणून मी बसमध्ये रेकॉर्ड नाही केला. नवी मुंबई ऐरोली बस डेपोमधून जेव्हा बस पकडली ना, तेव्हा पण मस्त सीट भेटलेली, पण तरी पण मी रेकॉर्ड नाही केला. आणि आता पण रेकॉर्ड नाही केलेलं. या बसमध्ये लास्टला उतरताना थोडंसं रेकॉर्ड केला, का की मला तर भाई प्रायव्हसी आवडते आणि मला भीती वाटते अशी पब्लिकमध्ये तर रेकॉर्ड करायला, का की आजकाल काही पण बोलतात कोण पण, ते तर आहेच. आणि तसं पण लास्टला झालंच लफडा. एक कोणतरी दोन बाईंचा लफडा झाला लास्टला उतरताना. एक बाई बोलली लवकर उतर, मग ती दुसरी बाई बोलली मी का आता माणसं आहेत ना पुढे, का त्यांच्यात घुसू का आता जाऊन. असा सगळा लफडा चालू झालेला. लास्टला मी नाही रेकॉर्ड केला काय आजकाल, म्हणून तेच बोलायचं होतं. प्रायव्हसीची तर वाट आहे इथे फुल बघा म्हणजे. आणि मीच वाट लावतो आहे कॅमेरा काढून, अजून मीच वाट लावतो आहे प्रायव्हसीची, असं मजाक करत होतो मी. का की 90 पण नाही, 50% लोक राहत असतील आणि बाकी सगळे घर असेच बंद पडले आहेत. कोण असे कधीतरी येतात विकेंड वगैरेसाठी, आणि 10% लोक राहत असतील इथे. जास्त कोण आहे तर नाही राहायला, म्हणजे बंदच आहे ते घर. म्हणून असं काय नाही प्रायव्हसी वगैरेचा. कोण राहत असले असते तर मी नसतं मारलं त्यांच्या तोंडात कॅमेरा. भाई कैमरा पे भी फॉग आ गया है, चाय का वीडियो बना रहता तो, लेकिन जो भी है बहुत ही मतलब टायर्ड हो गया बहुत. चहा देखो हिंदी निकल गया बघा, असं होतं. खूप थकलो आहे. चहा पिऊन थोडंसं बरं वाटलं तर वाटलं, नाहीतर आता आणि हॉटेलमध्ये जाऊन जेवणार आहे तर अजून कॉन्टेंट वाढला आणि एडिटिंग पण करायची आहे. ते तर होईल एडिटिंगचं काय नाही, पण खूप मोठा ब्लॉग झाला आहे. 2 दिवसाचा एवढा ब्लॉग झाला, 20 मिनिटाचा होईल वाटतं. तर ब्लॉग एंड करायचा टाईम आला आहे आणि आता वाजले 10:20. ब्लॉग एंड करायला विसरलेलो मी. एकदम म्हणजे थकलो आहे भाई. 2 बस, ते पण एक 1 hour 30 minute 1 hour 30 minute. कर्जतवाली बसलं तर जास्तच टाईम लागतो. तरी दुपारी आलो तर थोडं ट्रॅफिक कमी होती, तरी पण खूप टाईम लागला. चला जे पण आहे, आता ब्लॉग एंड करतो आहे आणि आता उद्या एडिटिंग करेन. आता एडिटिंग करायची हिंमत नाही आहे आणि अपलोड करायचं पण इथं नेटवर्क नाही, अपलोड करायचं पण मुश्किलच आहे खूप. तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नथिंग फोन 1चं जे AOD आहे ना, ऑलवेज ऑन डिस्प्ले, खूपच ब्राईट आहे. बघा ना किती ब्राईट दिसतो आहे, असं वाटतं फोन चालूच आहे अंधारात.